वडगाव 10, लोणावळा 36, मुंबई 133. तूच तुला सांगतो सरळ सरळ, मला नंतर असा करतो. 69 किलोमीटर, 69 इज माय फेवरेट नंबर बेबी. लाईव्ह ऍक्सिडेंट, लाईव्ह एकदम. थँक्यू सो मच. माझे आता सबस्क्रायबर आहेत ना 77 झालेले. थँक्यू सो मच. चलो चले मित्रों, ऊंची ऊंची राहों में. सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज बघा, लाईक करा. हे एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर व्हिडिओ. तर आज ठरवलंय इकोलेला जायचं. सॉरी, इकोल व्हॅली. इकोले नाही, इकोले. तर मी आत्ता वारजेमध्ये थांबलोय ऋषासाठी. ऋषा आणि मी जाणार आहे. तो त्याची KTM घेईल, मी माझी SD. दिस इज गोइंग टू बी फन. आला 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 आला. हे तुला हे मोबाईल कनेक्ट होतो का रे? मग नाही होत ना? चला चला चला, चल 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 चल. वायसर पण खाली घेतला. वायसर तर माझा एकच इश्यू राहतो, ते स्ट्रॅप्स असल्यामुळे ना पूर्णपणे लॉक होत नाही माझं हेल्मेट. थोडंसं ओपन राहतं आणि बिकॉज ऑफ इट हवा सगळी आतमध्ये येते, म्हणून ते माईकला आवाज येतो तुमच्या खर 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 खर. एक चांगला माउंट घ्यायचा आहे, पण द थिंग इज त्या माउंटला आहे ना ट्रस्ट नाही करू शकत मी की मोबाईल माझा त्या माउंटला अटॅच राहील पूर्णपणे. सो आय एम युजिंग दिस स्ट्राइप्स ऑन. चला, लोणावळ्याकडून जायचंय. पेट्रोल टाकले ना? कुठे टाकणार आहे? चल तू पुढे चल मग. असं KTM मॅपला लावलं ना तर ते वारजे आहे, तर वारजे या. गुगल मॅप्स फॉरेन लँग्वेजेस. वारजे ते सिंपल लँग्वेज आहे, WARJE म्हणजे काय? वारजे. गुगल मॅप काय म्हणतो माहिती का? वारजिया, वर्जिया. व्हॉट इज दिस वर्जिया? टर्न लेफ्ट वर्जिया रोड. नॉनसेन्स. ऊन वगैरे खूप आहे राव. 2 तासाचा तर आता रस्ता दाखवतोय मॅपला. बॅटरी वगैरे काय माहिती किती वेळ टिकेल मोबाईलची. त्याच्यानंतर काय होतं, ज्यावेळेस माईक वगैरे अटॅच करतो ना आपण, व्हॉइस अडॅप्टर, तर बॅटरीला जास्त युजेस होतं, खूप जास्त यूज होती बॅटरी. आता आहे ना इंटरकॉम पाहिजे होतं दोघांकडे पण. लय भारी झालं असतं. म्हणजे आत्ताचा शॉर्ट काय होतो, आमच्या दोघांमध्ये काहीच कॉन्व्हर्सेशन नाही. जर आम्ही थांबलो कुठे तर ठीक आहे, वी कॅन कम्युनिकेट. आता काहीच नाही, म्हणजे लिटरली आम्हाला आहे ना थांबावं लागेल कुठेतरी बोलण्यासाठी की कुठे टर्न घ्यायचा आहे कुठे नाही. जर सिंक मध्ये चाललो आम्ही तर ठीक आहे, सगळं काही नीट चालेल. सिंक मध्ये जर नाही ना चाललो, भयंकर प्रॉब्लेम आहे. आत्ताच कोरडं पडलंय सगळं. काय झालं? कुठं पुढं? भुगावला का? चला इंटरकॉम घेऊ आपण. थांब जरा आता. चलो चले मित्रों, ऊंची ऊंची राहों में. चलो, आता ते
आतमध्ये पण घातलं, हेल्मेटच्या आतमधला मास्क पण घातलेला आहे, त्याच्यामुळे माईक एकदम खूपच जवळ वाटतं मला. एक ऍडव्हान्टेज आहे बाय ऍडव्हेंचर बाईकचा. काही झालं, खड्डा आला, स्पीड ब्रेकर आला, म्हणजे स्लो घेऊ शकता. आय एम नॉट टॉकिंग अबाउट बुम कम जायचं. प्लीज नीट चालवा, रिस्पॉन्सिबल असल्यासारखं. बट इट्स लाईक की नाही यार, मला हा झटका बसतच नाही. आता ऋषिकेश बघा मागे, आडवून तुम्हाला दिसत असेल का नाही, तो स्पीड ब्रेकर आलं ना, एवढा स्लो जावं लागतं ना त्याला, एकदम चढला उतरला. खड्डा वगैरे आला, माझ्या हाताला सुद्धा जाणवत नाही की खड्डा आला तिथे. हा जो रोड आहे ना, तुम्ही लास्ट ब्लॉगला बघितला असेल, ज्यावेळेस मी कुंभेला गेलेलो, खूप सुंदर जागा बाई. खरंच जे लोक जातात ना, खरंच तुम्ही जगले. जे लोक आतापर्यंत गेलेले नाही ते प्लीज जावा. फक्त जाऊच नका, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तोत्रा बोललो मी खूपच. सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज बघा, लाईक करा. मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा, नो मॅडन विल, सेम हँडल आहे माझा. वय आता विचार करा, जर जसा मी विचार करतोय तसं सगळं जर होत आलं असतं तर आता आम्ही कुठे असतो. मी, ऋषिकेश, आकाश माझ्या कामावरचा मित्र, अजून कोण, तो योगेश, परत तो कृष्णा माझा मित्र, हे सगळे कामावरचे. फक्त ऋषिकेशच माझा वर्ग मित्र आहे. चलो चलो मित्र. भयंकर स्क्रीन चमकते माझ्या डोळ्यावरती राव. थँक गॉड सनग्लासेस घातलेले आहेत मी आतमध्ये. हेल्मेटचा आहे ना, मी जास्त करून वापर नाही करत. ज्यावेळेस असं लॉंग टुरिंगला वगैरे जातो ना, लॉंग टुरिंगच म्हणते, ओ माय गॉड, मी तर तसं जवळपासच जातो. जवळपास पण कसं, एक हार्डली कसं 100 किलोमीटर जरी झालं ना, तर सनग्लासेस घेतो बाबा मी. सनग्लासेस लावतो आणि त्यावरती हेल्मेट. ते मला जास्त असं सोपं वाटतं. आणि ज्यावेळेस सनग्लासेस वगैरे घालतो ना मी, सनग्लासेस अँड हेल्मेट, ते मला जास्त कूल वाटतं. निका जास्त कूल. आय एम सॉरी, आय शुड नॉट से दॅट वर्ड. दॅट सिरियसली मेक्स मी लुक मोर कूलर. कुणाचं असं आहे रे, एक आरसा आहे ना, असं नीट मागचं दाखवतच नाही. एक आरसा बरोबर दाखवतो, एक आरसा बिलकुल दाखवत नाही. मस्त आहे यार, शांत एकदम. मला खरंच बरं वाटतं. कसं आहे ऋषिकेश, त्याच्याकडे त्या नाही घेणार. त्यांनी जर व्हिडिओ काढले असते ना, खरं त्यांनी माझा व्हिडिओ काढला असता. काय दिसत असेल ना यार मी गाडीवरती. हा रस्ता आठवतोय का, मुंबई पुणे हायवेला आपण नाईट राईडला गेलेलो आपण, म्हणजे मी अँड माय व्ह्युअर्स. थँक्यू सो मच. माझे आता सबस्क्रायबर आहेत ना 77 झालेले. थँक्यू सो मच. अजून किती राहिले, 330 बरोबर. 100 करा राव लवकरात लवकर प्लीज. मला खरंच सबस्क्राईब करा, फॉलो करा मला इंस्टाग्रामला. म्हणजे आय एम नॉट अ रेग्युलर पर्सन की सारखं काय ना काय करेल, सारखं काय ना काय मी अपलोड करत राहील. तसं नाही, मी करतो म्हणजे जसं मला होत राहील, जसं मला भेटेल करण्याची संधी वगैरे, वेळ वगैरे जसं भेटेल ना मी करेल. इकोले लोणावळा, इको लोणावळा. मग अरे एक पिरंगुट कडनं रस्ता होता, तो गेला. लोणावळ्याकडनं जायचंय. चल वा, हे टाकल बर का मी व्हिडिओ, मला टाकल व्हिडिओ. पंप कुठे आहे रे, एवढं विचार, एक पंप नाही कडे.
सगळे लोक पेट्रोल भरतात तरी कुठून? अरे यार, सीएनजी आहे पण पेट्रोल पंप नाही आहे. व्हॉट इज दिस मॅन, सिरियसली. नॅशनल हायवे 48 कशा हॉर्न तर वाजवत येतात, हो हो हो, जसं लय काहीतरी गरजेचं चालू आहे. चलो, आय नो यार, ऋषिकेश कॅच करेल मला. त्याच्याकडे केटीएम आहे. केटीएम अशी गाडी आहे ना, ते पोरांनी बंगार केली गाडी. केटीएम म्हणजे अशी पिकअपच्या बाबतीत आहे ना, अशी सुटते, गोळी सुटल्यासारखी सुटते. वाऱ्याचा आवाज आहे ना, बिलकुल असा कॅप्चर नाही झाला पाहिजे राव या ऑडिओला. काय म्हणलेला आला ऋषा. ट्रॅक्शन कंट्रोल बिलकुल बंद आहे. नको, सळईच्या मागून नको. तोच रोड आहे, तोच रोड आहे. हे सगळं आहे ना, मी क्रॉप करून करून टाकेल, नाही तर गडबड करेल. माहिती का, तुम्ही लोक असं बघायला चालू करतात आणि येईल से अरे यार सेम रूट आहे, सेम लोकेशन असेल. पण माझा ऐका, सेम लोकेशन नाहीये. मी इट मे बी सेम रूट बट इट्स नॉट अ सेम लोकेशन. कारण रिहेगाव डॅमला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस इथून गेलेलो, ठीक आहे. कुंभे वॉटरफॉलला चांदणी चौकातून माझा डिटूर होता, म्हणजे पिरंगूट अँड ऑल दॅट करून गेलेलो. आता इथून जायचं म्हणलं इकोलला तर या मार्गाने चाललोय. सो इट्स नॉट द सेम, ट्रस्ट मी. हायवे आतापर्यंत मला आहे ना एवढंच कळलं या गाडीने, की जे म्हणतात ना ते की नका घेऊ, खराब गाडी आहे किंवा असं आहे तसं आहे. कसं आहे, दोन्ही गाड्यांचं आहे ना वेगवेगळे हे आहेत. म्हणजे एका गाडीची दोन वेगवेगळे मतं आहेत. जर तुम्हाला ही गाडी आवडते ना, प्लीज घ्या, प्लीज. इट्स नॉट अबाउट व्हेकल, इट्स ऑल अबाउट माइंडसेट. म्हणजे तुम्ही ह्या गाडीला कसं काळजी करतात, कसं सांभाळता. ते जे म्हणतात ना इंजन लाईट अँड ऑल दॅट स्टफ, इट्स ओके. इट विल स्टार्ट टू ब्लिंक जर गाडीला काय होत असेल, म्हणजे झटके लागले काय वगैरे अँड ऑल दॅट. असा शॉट येतो. 70 नी चाललोय आपण, 70 75 करत चाललेलो आहे दोघ जण. ही इज फॉलोइंग माय लीड. करेक्ट मागेच आहे तो. सो देर वोंट बी अ प्रॉब्लेम एनीमोर. फक्त आता एकच गडबड आहे की पेट्रोल टाकायचं यार. आता विचार करा, माझी ही गाडी आहे, ठीक आहे. ही गाडी 350 सीसी मी 70-75 मध्ये चालवत. आणि तो बघा तिथं आहे स्कूटी, ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये. तो स्कूटीवाला पण चालवतोय. दोघांच्या गाड्यांमध्ये फरक बघा. आणि त्यात तो ट्रिपल सीट आहे. तर हेच मला म्हणायचंय की इंडिया इज स्टील डेव्हलपिंग. म्हणजे आपण जे म्हणतो ना डेव्हलपिंग कंट्री, इट्स स्टील अ डेव्हलपिंग कंट्री. बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे झालेल्या आहेत, पूर्ण झाल्यात, चांगल्या पण झालेल्या आहेत. पण जे लोकांचं हे आहे ना, विचार म्हणा किंवा काय पण, ते अजून पण खूपच लॅक करतात बऱ्याच गोष्टींमध्ये. कोणती पण गाडी चालवा, पण एक असं इज्जतीने चालवा. ती गाडी म्हणजे बरंच काही आहे. जेव्हापासून गाड्या आल्या ना, खूप
साऱ्या गोष्टी अशा आहेत जे सोप्या झालेल्या आहेत. बघा ना, तो थर्ड लेन मध्ये, लिटरली तो थर्ड लेन मध्ये ट्रिपल सी, आणि त्याची गाडी आहे स्कूटी. किती सीसीची असेल? हार्डली 125 झालं, 130 मॅक्सिमम. त्याच्यापेक्षा जर जास्त सीसी असेल तर Yamaha XSR पण आहे. स्टील इट्स ऑल अबाउट माइंडसेट. ऋषाकडे पण आता चांगली गाडी आहे, माझ्याकडे पण चांगली गाडी आहे, आम्ही कसं पण पळवू शकतो. हो, XSR जसं नाव घेतलं तशी ती गाडी समोर आली माझ्या. इट्स ऑल अबाउट इंडिकेटर मॅन. ओके, कीप राईट टू टेक द फ्लाय ओव्हर. तर कळलं ना तुम्हाला कसं कुठून यायचं. वारजेमधून आपण चालू केलं, वारजेमधून यायचं चांदणी चौक ऑल दॅट, म्हणजे मुंबई पुणे हायवे. डायरेक्ट मुंबई पुणे हायवे बघायचा ना, कुठे वळायचं ना काय. मी तुम्हाला मार्गदर्शन देणार. 8 किलोमीटर आहे बघा, हेच मी म्हणतोय. थर्ड लेन मधून सडनली सेकंड लेन मध्ये, नो इंडिकेटर्स, नो नथिंग. आता फर्स्ट लेन मध्ये तिकडे डायरेक्ट. हेच मला म्हणायचंय की ह्यालाच म्हणतात. आता जर मी गाडी पळवली ना, त्याचा इगो इतका जास्त हर्ट होईल की, आणि त्याच्यानंतर तो अजून पळवायला बघेल. त्यांनी आता काय विचार केला असेल, मी KTM ला ओव्हरटेक केलं, मी SD ला ओव्हरटेक केलं, माझ्या बाजूने अजून 4 गाड्या होत्या जे 4 व्हीलर होत्या, त्यांना ओव्हरटेक केलं विथ माय स्कूटी. म्हणजे मी किती मोठा रायडर असेल हे त्याच्या डोक्यात आता चाललेलं असेल. सिरियसली ब्रो, गाडी चालवा पण प्लीज लाईक अ रिस्पॉन्सिबल पर्सन यार. कसं आहे, तुम्हाला पडायचं ना तुम्ही पडा, पण तुम्ही जर अजून कोणाला ठोकली त्याचं किती वाटोळ होईल. तो जर तुटला मोडला तर त्याचं किती वाटोळ होईल ते त्याचा विचार करा. असं म्हणतोय मी. मस्त तुम्ही खर्च उचलसाल, म्हणजे जे काय आहे ते, जर तुमच्याकडे तेवढा पैसा असेल. नाहीतर मग झालं ना, 2 आयुष्य बरोबर आहेत सहजच. मला खरंच आहे ना, पळवायला आवडत नाही. हे उगाच असं कुठे जाणार आहे मी पळवून पळवून. माझं डेस्टिनेशन पण तोच आहे. माझं डेस्टिनेशन एकच आहे. असं आहे की पळवल्यानंतर ते डेस्टिनेशन मला येऊन मिठी मारणार आहे की बापरे तुम्ही खूप लवकर आले घ्या. चला भाऊ, पंप तर भेटला, तिथे दिसतोय. टर्निंग लेफ्ट, टर्निंग लेफ्ट. मागं बघावं लागते कारण वी लिव्ह इन इंडिया. येईल भरून. भाई काय बिल्डिंग आहे इथं. विचार करा, इथं जर घर घ्यायचं म्हणलं तर काय महागात जाईल. म्हणत आहे ना, मला तुम्हाला आता एक सांगतो, थांबलोय म्हणून. हे जे सोसायटी वगैरे आहे ना, हे मला बिलकुल आवडत नाही. अनफॉर्च्युनेटली मी पण सोसायटीमध्येच राहतोय, कारण मला ते आवडतच नाही. मला आवडतं बंगलो टाईप, बैठी घर जे असतं ना, स्वतःची जागा, तेवढ्या जाग्यात तुमची गाडी लागणार, वरांडा काय असेल ते असेल. गावाकडे तसलंच घर आहे. सोसायटी म्हणलं नाही, पार्किंग अँड ऑल दॅट स्टफ यार. म्हणजे मी इकडे, अजून एक इकडे, मी माझ्या घरात, पलीकडचं त्याच्या घरात, काय घेणं देणं नाही, काय नाही. असं होतं ते. म्हणजे काही झालं तरी कोणाला काही घेणं देणं नसतं यार. मला ते आवडतच नाही. बैठी घर बेस्ट आहे, त्यात गावाकडे तर अजून भारी.
एवढं गरम व्हायला लागलेलं आहे ना. लोकांना अक्षरशः ना मी लिंक पाठवतोय, रॅन्डम कुणाला पण पाठवतोय की असं असं आहे, मी असं असं पेज उघडलंय, चॅनल उघडलंय, प्लीज मला सपोर्ट करा. आय होप यू गायज विल लव्ह इट, लाईक इट, वॉट एव्हर इट इज. इंस्टाग्रामला सुद्धा मी रॅन्डम पोस्ट आहेत जे म्हणजे असे रायडिंग कंटेंट टाकतात असं तसं, त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मी अक्षरशः कमेंट करतो की हे काय, ते कमेंटच हे करतो, हे एव्हरीवन माझं नाव हे आहे, मी ह्या नावाने चॅनल ओपन केलेलं आहे, ह्या नावाने माझं इंस्टाग्राम आय डी आहे, प्लीज मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला माझं कंटेंट आवडेल. कसं आहे ना, मी अजून एवढा मोठा हे नाही झालो, कारण इंस्टाग्रामला पण आय गेस माझे 70 फॉलोअर आहेत, युट्यूबला पण माझे 77 सबस्क्रायबर आहेत. सर प्लीज 23 जणच राहिलेत, माझे 100 तरी ऍटलिस्ट कम्प्लीट होतील. मला शॉर्ट्सला पण प्लीज शॉर्ट्स माझे हे करा, युट्यूबला बघा, फॉरवर्ड करा, लोकांना आवडतील, अशा लोकांना आवडतील त्या लोकांना पाठवा अजून, प्लीज हेल्प मी कनेक्ट टू ऑल अदर पीपल. निघायचं, चलो. चलो भाई, कंटिन्यू फॉर सर्विस रोड फॉर 1 किलोमीटर. ओके ओके मॅप वाली बॅडी, आय विल कंटिन्यू. त्याच्या अरे वा, इथे पण पंप होता, पेट्रोल पंप HP चा. आय डोंट नो आपण कुठून टाकलेलं आहे. चलो लेट्स गो बॅडी. ही आपाचीने पण ऍडव्हेंचर काढलेली बघा. हा हा, पण सर जायचं का? आपाचीने पण काढलेली आहे RTX, पण त्याचं कसं आहे, व्हायब्रेशन वगैरे सगळं फील होतं. अरे भाई, एक्सीडेंट एक्सीडेंट एक्सीडेंट. अरे भाई साहब, अरे भाई साहब, अब बनूंगा मैं वायरल भाई. लाइव एक्सीडेंट, लाइव लाइव एकदम. हो भाई, काही म्हणा, धगधग होतं राव, असलं काय बघितलं ना. भयंकर. प्लीज रायडिंग वाले देवता, माझी काळजी घ्या, मला नीटपणे घरी जाऊ द्या. ऋषा आला का? ऋषा आला का? My God, man. मस्त चालू आहे ऋषा गाडी खरंच. लालपुरी में जो बात है किसी में भी नहीं है भाई. Right to take the flyover. Oh!
सावलीला आहे ना, सावलीला. तिकडनं जावं लागेल. तूच घातली लावरे, मी तुला सांगतो सरळ सरळ गॅड मनीच्या. मला नंतर असा असा करतो भोसडीच्या. कुठं तू समोर आता माझ्या गाढवा गाढवा गबस. इकडून इकडून. ठीक है भाई, ठीक है भाई, चलो. मी काहीतरी सांगत होतो, अपाचेचं सांगत होतो. तर त्याचं खूप असे रिव्ह्यू झाले. म्हणजे ज्यावेळेस आपण 90 क्रॉस करतो, म्हणजे बायकिंग स्पीड वगैरे, क्रुझिंग स्पीड 90 वगैरे क्रॉस करतो, तर ते व्हायब्रेशन वगैरे खूप फील होतं हाताला, भयंकर. असं आहे तोपर्यंत इट्स ऑल गुड. ऍडव्हेंचर बाईक्स म्हणजे आहे ना, इट्स लाईक म्हणजे असं पर्पज जे पूर्णपणे एक असं हे असतं ना, एक बॉक्स त्याच्यामध्ये काही पण टाका, इट्स ऑल गुड, वी कॅन कॅरी द बॉक्स. अशातली गोष्ट आहे. म्हणजे ऑफ रोड असेल, चांगला रोड असेल, एव्हरीथिंग इट विल जस्ट बी ऑल गुड, असा प्रकार असतो. मस्तपैकी स्कूटी आणि मुलगी चाललेली आहे विथ निंजा हेल्मेट. ओके, लेट्स सी. 69 kilometers. 69 is my favorite number, baby. इथून ना एकविरा पण, एकविराला पण जायला इथूनच रस्ता आहे. जसं लोकेशनला गेलो, व्हॉइस अडॅप्टर काढणार, माईक काढणार, भाई खिशामध्ये ठेवणार. Okay, continuing for 19 kilometers now. Yes, Google Maps. Yes, my baddie. You're the only one who talks to me so nicely. वडगाव 10, लोणावळा 36, मुंबई 133. तुम्हाला वाटलं असेल आणि इथून का टाकली, पलीकडे होते स्कूटर. अगेन इट्स द सेम थिंग. तुम्ही मधून का चालता मला कळत नाही. एकतर मधून तुम्ही चालता ना, यू आर लुकिंग फॉर अ गॅप टू ओव्हरटेक, प्लीज डू इट. म्हणजे लवकरात लवकर करा. भाई आपण माणूस फिरायलाच चाललाय दादा. ट्रॅम्पवाला दादा पण फिरायलाच चाललाय. मला आहे ना असे, खरंच असे माणसं खूप जास्त आवडतात. भेटली वेळ की प्लीज यार तुम्ही खरंच फिरायला जावा. स्वतःच्या एरियामध्ये कधीच वेळ वाया घालवायचा नाही. छपरी चाळ करायची नाही प्लीज. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा एक टॉपिक निघतो छपरी चाळ्यांचा, आणि ते मुलं करतातच. प्लीज फिरायला जावा. आणि ज्यावेळेस तुम्ही फिरायला जाता, जसं तुम्ही चौकात वागता ना, तसं प्लीज वागू नका.
फॉलो डिसिप्लिन. डिसिप्लिन मध्ये राहायचं. असा विचार करायचा की माझ्यामुळे दुसऱ्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे. ऑलवेज कीप दिस इन माइंड प्लीज. स्वतःची मस्ती असती, आय नो, इट्स ऑल गुड, सगळे एन्जॉय करतात, पण ते एन्जॉय करण्याची जी पद्धत आहे ना ती कुठे ना कुठे एकाची चांगली असते, एकाची वाईट असते. जी वाईट असते त्याच्यामुळे 4 लोकांना त्रास होतो. तसं करून स्वतःला जर भाई समजत असाल तर प्लीज, यू आर सो रॉंग. अँड द थिंग इज, आता सेकंड सर्व्हिसिंगची डेट आलेली आहे माझी. आजचीच होती. मी सर्व्हिस सेंटरला कॉल वगैरे केला होता अपॉइंटमेंटसाठी. सो दे सेड की 3rd मार्च इज फुल. फ्रायडेला तुम्ही सोडू शकता. मी फ्रायडेची अपॉइंटमेंट हे करतो. आय सेड ओके फाईन. दॅट्स अ जावा बॉबर. भाई खरं सांगतो ती जावा बॉबर काय गाडी दिसती यार. कुठून पण बघा, मागून बघा, समोरून बघा. लिटरली ती ज्यावेळेस व्हाईट मध्ये आहे ना बॉबर, व्हाईट नाही तर क्रोम, सिरियसली भाई खूप सही दिसते, खूप चांगली. जावा बॉबर झाली अँड देन पेराक. पेराक पण खूप चांगली आहे यार. लवकर जाऊन तिथे मला कोण मिठी मारणार आहे? कोणच नाही. तिथे कोणी थांबलेलं नाहीये. ते डोंगर पण अजून तिथंच, ते झाडं पण अजून तिथंच. फरक एवढाच आहे की तिथं मी चाललोय. आणि हे जे आहे ना आयुष्य एवढंच आहे. असं ज्यावेळेस विचार करतात सगळे की राहू दे यार नंतर करू, आता पॉसिबल नाहीये. ट्रस्ट मी, जितकं आत्ता हे पॉसिबल आहे ना ते नंतर थोडं सुद्धा नसेल. मग तुम्ही त्यावेळेस आहे ना ते रिग्रेट वगैरे, ऑल दोज फिलिंग्स विल स्टार्ट टू हिट यू की यार त्यावेळेस मी करायला पाहिजे होतं. समजलं? त्यावेळेस ही गोष्ट करायला पाहिजे होती, त्यावेळेस ती गोष्ट करायला पाहिजे होती. खूप चांगल्या चांगल्या गाड्या येतील, खूप खूप जास्त, म्हणजे एव्हरी काइंड ऑफ स्टफ. खूप चांगल्या चांगल्या गाड्या अजून पण येतील. ते सगळे तुम्ही चालवताल, आय नो. पण आता जे एज आहे ते त्यावेळेस एज नसेल, त्यावेळेस आपल्यामध्ये तशी ताकद नसेल, त्यावेळेस दिसणं कमी झालेलं असेल, इयरिंग प्रॉब्लेम अँड ऑल दॅट. मला हे कळत नाही ट्रॅफिक मध्ये हॉर्न वाजून काय होतं. सगळे एकत्र सिंक का नाहीत करत? जस्ट सिंक इट. Till now everything's going fine. लाल स्विफ्टने तर काय क्रेज आणलेला भाई पोरांमध्ये. खरंच भयंकर क्रेज आणला होता. बघल त्याला लाल स्विफ्ट पाहिजेच. मला आत्ता आठवलं, बॅग वगैरे भरून घेतलेली मी, त्याच्यामध्ये पाणी आणि ऑल दॅट होतं. माझी डायरी होती. मला इथं एवढ्या लांब आल्यानंतर जाणवलं की बॅग वगैरे सगळं घरी राहिलंय. सगळं ज्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या घरी राहिल्या. आता माझ्याकडे फक्त मोबाईल 2 आहेत, ग्लोव्स जे हाताला घातलेले, जॅकेट जे अंगावर चढवलेले, गाडी, हेल्मेट, बस एवढंच. बाकी जेवढं पण अजून गरजेच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या घरी सोडून आलेलो आहे. लोणावळा 28, मुंबई 128. चला रे. मला आहे ना या तुम्ही माझ्याकडे की असं विचार, दादा तू युट्यूब करतो का, दादा तू रायडर आहे का, असं तसं, अच्छा चॅनल कोणतं आहे, हे ते असं तसं विचारा यार प्लीज मला. नाहीतर मी काय करेल माहिती का, एक हे करेल, पुडी घेईल ब्लॅकवाली आणि प्रिंट करून आले त्याच्यावरती नाव. अच्छा गेअर प्रॉब्लेम होतोय. ओके. आता काय झालं माहिती का, गेअर अचानक मधल्या मध्ये स्लिप झाला.
म्हणजे सगळ्यात आधी मी गेअर काढला, इंजिन ब्रेक केलं, अँड देन ज्यावेळेस मला वाटलं की ठीक आहे आता चढवायची गाडी, मी गेअर टाकला, तर तो टाकलेला गेअर पडला नाही. कळलं ना? आय होप यू अंडरस्टँड. म्हणजे माझे जे शब्द आहेत ना ते कसे आहेत माहिती का, मी काहीतरी बोलतो म्हणजे हे असं आहे ते तसं आहे नाही का, असं तसं, तर ते जर लोकांना कळलं ना, वेल अँड गुड आहे बाय, वेल अँड गुड. सिरियसली लगेच कळतं बरं का. ट्रॅक्शन कंट्रोलचं तुम्हाला कळेल बघा, ज्यावेळेस तुम्ही गाडी वगैरे वापरायला, ट्रॅक्शन कंट्रोल ज्यावेळेस आपण ऑन करतो आणि ज्यावेळेस ऑफ करतो, खूप डिफरन्स आहे बरं का. दोन्ही याच्यात खूप जास्त डिफरन्स आहे. समोरचा केटीएम वाला सॅडलिंग करते बाय लिटरली. मला माहिती ना, ज्यावेळेस आपण स्पीडस्टर वगैरे अशा गाड्या घेतो ना, जे जास्त करून लीन फॉरवर्ड असतात, तर त्याचा इश्यू काय होतो, खंदे, पाठ आणि आपली जी टेरी आहे, टेरी TERRY, खूप दुखतं, खूप अवघडल्यासारखं होतं. क्रुझिंग मध्ये इट्स ऑल डिफरंट. आणि ऍडव्हेंचर मध्ये भाई खरंच, ऍडव्हेंचर मध्ये कसं एकदम निवांत कारभार आहे, एकदम निवांत, काही दुखत नाही, रेडी फॉर द नेक्स्ट 100 किलोमीटर असं असतं. स्पीड स्टॉप मध्ये तसं नाही भाई. एकदा तरी आहे ना, तुम्ही खरं सांगतो रस्त्यावरती झोपा, 70-80 किलोमीटर झालं ना, खरं सांगतो गाडी साईडला घ्या प्लीज, रस्त्यावरती झोपा, आराम करा असं स्ट्रेट. नाही इथून नाही, दुसरीकडून अजून एक वाटतं, जे म्हणलं ना ते देवी, एकविरा देवी, इथूनच कुठून तरी समोरून आय गेस. भाई ही जी गाडी आहे ना बिलकुल लीन होत नाही, एवढं तर फिक्स आहे. ट्रॅक्शन कंट्रोल ज्यावेळेस बंद होतं ना, त्यावेळेस तर भाई अजून खतरनाक. लीन करायचंच नाही बिलकुल. त्याला म्हणतात सॅडलिंग. रायडर म्हणजे जी गोष्ट मी बोललो होतो ना कुंभे वॉटरफॉलच्या वेळेस, इट्स लाईक खूप असे लहान लहान चेंजेस आहेत ते होऊ लागल्यात माझ्यामध्ये. आणि आय एम लिटरली ग्लॅड टू नो दिस. खूप अशा चेंजेस आहेत. माझं बोलणं, बिहेवियर, जे माझ्या आउटकम्स होते काही गोष्टींना घेऊन, ते सुद्धा असे चेंज व्हायला लागलेत. जसं मी विचार करायचो ते सगळंच खूप बदल झालेला आहे. खूप म्हणजे इतक्या वर्षांनंतर आहे ना, आय एम स्टार्टिंग टू फील दॅट हॅपीनेस वगैरे असतं ना, ती गोष्ट. आय एम स्टार्टिंग टू बी, नाही इंग्लिश खूप चुकलं मी, आहे ना खुश व्हायला लागलोय एनिथिंग. जसं की मी आता सॅडलिंग वगैरे केली ना, घडी एवढा वैतागला असेल ना, MS-43 काय माहिती कुठून आलाय, कसा आलाय, भयंकर वैतागलेला आहे. परत एकदा सॅडलिंग.
रायडिंग गिअर्स मध्ये ना मी एक हे नोटीस केलंय, म्हणजे माझ्या दादाकडे जॅकेट वगैरे, सो कधी कधी मी घालतो ते. वेन वी वेअर एव्हरीथिंग, म्हणजे पॅन्ट, बूट्स, पॅन्ट, ठीक आहे, रायडिंग पॅन्ट, रायडिंग जॅकेट, बूट्स, ग्लोव्स. ग्लोव्स मध्ये पण दोन आहेत, एक तर गॉन्टलेट, एक येईल. गॉन्टलेट म्हणजे कसं रिस्क वगैरे पूर्ण कव्हर करतं, म्हणजे फोरआर्म अँड ऑल दॅट स्टफ. ज्यावेळेस ते सगळं आपण घालतो ना विथ हेल्मेट, जे व्हायब्रेशन्स आणि ऑल दॅट असतं ना गाडीचं, तर ते कमी करतं, जास्त फील होत नाही, असा प्रकार असतो तो. म्हणून मी एवढं मागायला लागतं की मला रायडिंग गिअर्स वगैरे पाहिजेत. आत्ताच नाही मी घेऊ शकत, कारण वी ऑल नो, म्हणजे मी प्रत्येक वेळेस बोलतो की माझ्याकडे पैसे नाही, जेवढे पण पैसे होते ते मी हेल्मेट तर ऑलरेडी होतं माझ्याकडे. हेल्मेट मी असंच मागवलेलं आहे, कारण जे माझ्याकडे अगोदर होतं तर त्याच्यासाठी माउंट वगैरे परफेक्ट बसत नव्हता. माझ्याकडे अगोदरचं हेल्मेट माझं जुनं आहे ते त्याचं आहे, वेगाचं आहे, मोटोक्रॉस हेल्मेट, म्हणजे डर्ट बाईक्स वगैरे जे असतात ना त्याचं हेल्मेट आहे. थोडंसं असं पुढं असतं ते, म्हणजे हे हेल्मेट आहे ते क्लीन आहे, म्हणजे चीन माउंट वगैरे आहे ना बरोबर बसतं याच्यावरती, वेगावरती बसत नाही. तर ते कधी कधी मोबाईल इकडे हलणार, कधी कधी इकडे हलणार, असं होत होतं. ऍडव्हेंचर बाईक मध्ये आहे ना फक्त लीन नाही करता येत, ज्यावेळेस असे टर्न्स वगैरे येतात ना लीन नाही करता येत. कधी कधी असं ऑफ रोड होऊन जातं ते, म्हणजे जो एक आपण इमेज हे करतो ना, इमेज असते की मी असा टर्न मारेल, असा टर्न मारेल, ते सगळं होतच नाही. ऋषिकेश मस्त एन्जॉय करतो भाई, मस्त. हा एक रस्ता मला लय आवडतो, या रस्त्यावरून मी स्प्लेंडर तर नाही नेली, पण मायस्ट्रो आय नो, हा स्प्लेंडर पण गेली यार. माझी एक कलीग होती, तिचं लग्न होतं कोकणला, त्यावेळेस ऋषिकेश काढणार माझे फोटो, मला तर ओ भाई मस्त बोललो रे, सुंदर आहे. माझ्याकडे जर अंधा पैसा असता, अंधा पैसा, तर काय केलं असतं माहिती का, मी पेट्रोलला तर ठीक आहे गेले तेवढे, मी केलं असतं हे, तिथे जाऊन बघितलं असतं काय कसं आहे, गाडी थांबवून काय बुक करावं लागतं का, ठीक आहे भाई केलो, अरे मजा आहे मजा आहे, ठीक आहे असं आहे का, ठीक आहे हे चार्जेस, अरे ठीक आहे भाई घेतोय, अरे मजा आहे मजा आहे. अशा गोष्टी गेल्या असत्या. थँक गॉड माझ्याकडे थोडा पैसा नाहीये, नाहीतर तुकारगंजेत गेले असते मी. हे बघ ते बघ, हे खा ते खा, खाण्यावरती तर माझे खूप जाते अक्षरशः, खूप जास्त. यार तुम्ही घ्या रे, सगळ्यांनी गाडी घ्या, सगळेजण आपण जाऊ राहिला. मी सांगतोय काय पैसे आहेत, पैसे नाहीत, पैसे आहेत रे, काम केलं तर पैसे आहेत. आणि खरं सांगतोय, तुम्ही आत्ताच्या वयात कमवताय, तुम्ही काय म्हणता आत्ता कमवतो नंतर आराम, काय नंतर आरामच करावा लागणार, काय ताकद राहणार आहे आपल्याकडे सांगा बरं फिरायला. उलट आत्ता ताकद आहे, आत्ता घालू ही सगळी ताकद इथं रायडिंगला वगैरे. ज्यांना फिरायची हौस आहे ना त्यांनी चला रे माझ्यासोबत यार. ऋषिकेशचं पण सांगतो, ऋषिकेशच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून त्यांनी डिझाईन टाकलेला, म्हणून त्याच्याकडे वेळ नाही, तर तो पण नसतो आता मी एकटा गेलो असतो या राईडला. मला सकाळ सकाळ जायचं होतं इकोनला, कारण तिथला सनराईज बघायचा आहे. पण अनफॉर्च्युनेटली सण आधी राईट झाला, त्याच्यानंतर मी वेळ उघडले माझे. आत्ता व्हायब्रेशन फील झालं मला.
ESDचा व्हायब्रेशन आहे ना 110 नंतर फील होतं, तोपर्यंत बिलकुल फील नाही होत. सगळीकडे म्हणजे आय मीन सीटला वगैरे. तर सीटचा इश्यू कसा असतो, एक ऍडिशनल सीट तुम्ही ऍड करा प्लीज ज्यावेळी रायडिंगच्या वेळेस. रायडिंगच्या वेळेस मी आता नाचतोय, ऋषाला दिसतोय, कॅमेरामध्ये नाही दिसणार. कॅमेरामध्ये का नाही दिसणार, ज्यावेळेस समोर कॅमेरा नाहीये ना माझ्याकडे. समोर जर कॅमेरा असता म्हणजे कसं आहे, तुम्ही नंतर मोबाईलला कसं होतं विषय, ज्यावेळेस आपण बॅक कॅमेऱ्याने शूट करतो ना, आय गेस 120चा वाईड अँगल भेटतो, 120 डिग्रीज. अँड फ्रंट कॅमेराचा आय डोंट नो. फ्रंट कॅमेराला विषय काय होईल, फक्त चेहरा दिसेल माझा. चेहरा म्हणजे चेस्ट पासून अप्पर बॉडी हे दिसतं, तर त्यामध्ये काय नाही दिसणार. आडवा लावलं तरी तसंच आहे, उभं लावलं तरी तसंच आहे. सो काही फायदा नाहीये. अशा खूप वेळा एक मोमेंट येतो ज्यावेळेस तुम्ही ना गाडी चालवता, तुम्हाला स्पीडचं कळत नाही किती कमी जास्त आहे, बट एव्हरीथिंग फेड्स अवे. म्हणजे लिटरली फक्त तुम्ही एक स्टेअर करत राहता रोडला, तुम्हाला काहीच कळत नाही, सेन्सेस वगैरे काहीच नसतात. गोष्ट रायडर बघा, डेअरी बघा कुठपर्यंत गेलीये. पेट्रोलच्या टाकीवरती डेअरी आली. हंटर को पीछे छोड़ते हुए ESP की गाड़ी आगे बढ़ते हुए. इथून जायचं का आतमध्ये? हे बघा हिडन प्लेस, येईल काही दिवसांनी ह्याची पण रील. अरे मला युटर्न नकोय रे. I just look at the view, man. Just look at it. Wow. Wow, man. थँक गॉड आतमध्ये मालवड स्ट्रेट गेलो नाही. मस्त होता परिसर, वेदांत अकॅडमी छान. बरं जरा इथून आलं, सावली तरी लागली. हायवेला तर काय सावली यार, सगळं ऊनच ऊन. $300 meters turn right. Okay, got it. Gotcha. मला अशा वेळेस आहे ना मीम्स तर खूप आठवतात. ए राईटला ऋषा.
चलो भाई, छोटे छोटे रस्ते मस्त आहे. येताना विल सी, हायवे घ्यायचा असेल तर घेऊ, नाहीतर जसं आहे तसं जेऊ. हो भाई, फोर व्हीलरची ही आहे भाई. मला असं का वाटतंय सगळं इकोलच चाललं. हिडन जेम, इकोल. रेल्वे स्टेशन एवढे बघितले ना, मला रेल्वे स्टेशन फक्त माझ्या गावाकडचंच खूप आवडतं. खूप जास्त आवडतं मला ते रेल्वे स्टेशन. तेवढं कुठलंच नाही आवडत. 30 किलोमीटर अजून. ऍडव्हेंचरचा फायदा. ठीक आहे, मला वाटलं चांगलं काहीतरी असेल पण चुकलेलं आहे. डोंट वरी. इथपर्यंत बघितला ना ब्लॉग, अजून बघायचा, शेवटपर्यंत बघायचा, नाहीतर मग वाईट. शेवटपर्यंत जर ब्लॉग नाही बघितला तर भयंकर काहीतरी, भयंकर. थ्री 300 मीटर्स. ओहो भाई. ठीक आहे, हा जो खालचा आहे ना तो मेन हायवे आहे गेस, मुंबई पुणे. तर आपण आता वरून तिकडे जाऊ. सुंदर आहे भाई, सुंदर आहे. इथेच जर माझ्याकडे कॅमेरा वगैरे असता, गोप्रो म्हणलो मी, गोप्रो. गोप्रो झालं, DJIचं झालं, ऍक्शन कॅमेरा, तर ते खूपच सोपं झालं असतं. खूप सोपं म्हणजे कम्प्लीट वाईड अँगल, क्लिअरिटीमध्ये खूप फरक. क्लिअरिटी झालं, वाईड अँगल झालं, स्टेबलायझेशन झालं, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आणि नंतर मला 2-2 मोबाईलची गरज पडलीच नसती ना. आताचा इश्यू कसा आहे, हा जो माउंट आहे ना तो ऑलरेडी ऍडजस्टेड आहे. ऍडजस्टेड म्हणजे त्याचं कसं होतं, जर आता दुसरा मोबाईल लावायचा म्हणलं ना तर मला ॲलन की काढा, ॲलन कीने ते ऍडजस्ट करा दुसऱ्या मोबाईलचं माप, मग त्याच्यात तो मोबाईल फिट करा. आता कसं आहे, जो माझ्या आईकडे मोबाईल आहे ना त्या हिशोबाने तो बरोबर ऍडजस्टेड आहे. खराब पॅचेस आले बाकीच्या गाड्या, माझी गाडी मी जर पुढे गेलो ना तर तो मला आवडी वाटवतो. ऐसा ही निकल जाता हूं मैं. बरंच लांब आलेलो आहे. अजून किती, 35 किलोमीटर. आताशी 1 किलोमीटर झाले. ओके, इट्स ओके. ऋषिकेश कशा हळूहळू येतो, कसं आहे हळू एकदम. एडीव्ही घ्या रे, खरंच बाकीची गाड्या घेऊच नका. एक तर आहे बघा, फर्स्ट ऑप्शन इज क्रुझर माझ्यासाठी. एक तर क्रुझर घ्या, एक तर क्रुझर, नाही तर प्लीज यार एडीव्ही घेऊन टाका. क्रुझर मध्ये कसं बॉबर अँड ऑल दॅट येतच. रस्ता नाही चुकवला, बरोबर आहे. काय नाही, बरोबर आहे रस्ता. चुकलो जर असेल ना रस्ता भाई, मी उगाच ऋषाला म्हणणार आहे भाई हीच आहे इकोल व्हॅली, कुठेतरी घेऊन जाणार खड्ड्या खोपड्यात भाई हीच आहे.
भाई कुठून आहे रस्ता? कुठून आहे रे बाबा? बरोबर चाललोय का नाही आम्ही? अरे हो, बरोबरच रस्ता आहे, नाहीतर वाट लागेल भाई. Straight, straight 1.4 kilometer. Continue straight on this whatever name of this road is. इथल्या लोकांनी पण मला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून नाव पण माहित नसेल माझं. फक्त मी आहे ना उभं राहतो लगेचच सॅडलिंग स्टाईल मध्ये. मला झटके लागतच नाहीत, काहीच झटके लागत नाहीत. काय ते खड्डे वगैरे काहीच जाणवत नाही. हे सगळं शोषून घेते सगळं. हो भाई, काय हे? काय भाई हे काय पितो का? घे भावांनो, मला असं वाटतंय 2 वेळा शूट करावा. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा माझे व्हिडिओज, शेअर पण करा. भयंकर आहे बघा सनग्लासेस, यार मस्त आहे हे. जरा आता हे सगळं काढतो मी.